महाराज की जय। मुंबई दमला शिकाय माझ्या गोविंदा दूर तुला समजलं नाही हे विश्व पोकळ आहे ही काष्ट्याची माळ पोकळ आहे ढोलकी ढोल हे सगळं सगळं काही पोकळ आहे अरे महाराज आम्हा सगळं भरीव काय भरीव भरीव या रसिक माय बापाचं प्रेम भरीव आहे प्रेमाशिवाय देव सुद्धा नाही हे प्रेम जिथे आहे तिथे देव आहे म्हणून हात पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळ म्हणून हात पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळ हात पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळ हात पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळ आणि म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळ आता फुगडे फू बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू फू बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू काजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका 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 म्हणजे टिकली तर टिकली नाहीतर हुकली बाथरूम मध्ये जाऊन चिकटली काजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका काजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका काजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका देवाजीचा संग नाही रंग झाला फिका आता फुगडी फू बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू फू बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज हो 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 नवी नवी नवरी शेवरी वाणी लाज नवरीची गोष्ट आठवली डोळ्यापुढे मांडव डोलू लागला महाराज मांडवात भगिनीचा तांडा कुजबुजू लागला नेमका सरते कानावर आलेला महाराज नेमका स्वर तो कानावर आलेला हे महाराज भगिनींच्या तांड्यानं आगळी आणि वेगळी नावं घेण्याची स्पर्धा सुरू केली आहे म्हणे प्रथमतः भेंडे काकूला नाव घ्यायला हाक मारलं जातं या मांडवामध्ये भगिनीने ठरवलं की आपण आता उखाणे घ्यायचे म्हणजे नावं घ्यायची पण भेंडे काकूला आणि सर्वांना सांगण्यात आलं की नाव हे विनोदानं घ्यायचं मात्र तसं नाव घ्यायचं नाही भेंडे काकूला पाचारण केलं जातं बघूया भेंडे काकू कशी नाव घेते भेंडू काकूच्या मुखात 32शीनं राम म्हटला अशी अजी भेंडे काकू अरे आवाज दे ना ते भेंडे काकूला आवाज द्या आवाज दे नाही दे 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 आवाज दे आवाज भेंडे काकू अगं आजी भेंडे काकू जरा कानपूर त्यांचं जरा बंद आहे त्यामुळे जरा हा जोराने अगं काकू भेंडे कुठे आले 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 आजी 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 आजी
आजी आजी आजी बाई 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 किती थकलीस का आजी भेंडे काकू अगं थकणार नाही तर काय, तुझ्या वयाची होते ना मी. काय म्हणलीस? अगं तुझ्या वयाची होते ना, हो. तर असंच पोर व्हायचं, अशीच पोर टाकायची, कंबर बांधायची की कामाला लागायची. हो. दुसऱ्या वर्षी बी पोर व्हायचं, हा? दुसऱ्या वर्षी पोर झालं, अशी पोर टाकायची, कंबर बांधायची की कामाला लागायची. आजी आजी किती काय वर्ष विचार? कंबर बांधलीस ग? 18 वर्ष. फक्त 18? आजी अगं करामती आजीला. मी 18 वर्ष कंबर बांधली, मला मुलं किती झाली असतील किती? सांग ना तू. अगं 18 पोरं झाली, बरोबर आजी. 18 पोरं झाली. हा? सांगू नको कोणाला, कुणालाच नाही सांगणार. तर मला 18 पोरं झाली ना, हो. तर मी नवऱ्याचं तोंड पाहिलं नाही ना, नवऱ्यानं माझं तोंड पाहिलं. काय सांगतेस का? आजी जाऊ दे, तुला इथे नाव घेण्यासाठी बोलवलंय. आणि ते अगं पण बाई. विनोदाने, हा, विनोदाने नाव हो. घ्यायचं. नाव घ्यायचं आणि तेही विनोदाने. विनोदानं. हो. बर. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंटी, कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंटी, हा पंटी. हा त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती. ज्योती ज्योती, मोत्याच्या ज्योती. बळवंतराव गेले वरती आणि मला ठेवलं खाली. बळवंतराव गेले वरती आणि मला ठेवलं खाली. काय म्हणली? शुक्रासनांचा वाला आहे. ऐकतेस ना? वाकडे तिकडे बाबा, वाकडे तिकडे बाबा, तिला फुगडा वाकडा तिकडे पाला. सकारात्मक निर्णय होता का तुका? अग मंगळवारी भक्तादारी, अग देव देव तुझा ग केला, अग भक्त भोला घालून माळा, सुखच ठेव गयाना. कस ललाली ला 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 ला, ललाली ला ला ला, ललाली ला 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 ला, ललाली ला ला ला. मंगळवारी भक्तादारी, देव देव तुझा ग केला, अग भक्त भोला घालून माळा, सुखच ठेव गयाना, अग भक्त भोला घालून माळा, सुखच ठेव गयाना. तर घेऊन येत आहोत राजमाता डिजिटल बँड पोपळच. कसं ललाली ला 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 ला,
ला 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 ला.